सगळे मस्त म्हणजे एकदम भारी वेल आणि गुड असणार आहे. तुम्ही पण एकदम मस्त मित्रांनो. तर आता बघा घरातलं सगळं काम वगैरे करून झालेलं आहे, टोटल सगळं झालेलं आहे. तर आता म्हटलं असंच बसल्या बसल्या म्हणलं काय करावं काहीतरी म्हणलं ब्लॉग काढायसाठी करावं लागेल, कशाचा तरी व्हिडिओ काढावा लागेल. पण मध्येच आठवलं मला की भरपूर दिवस झाले आपलं जे कबड आहे ना ते व्यवस्थित लावायचं राहिलं होतं. म्हणजे कसं होतं आहे ना, कपाट असलं की रश्शीवरती असं म्हणजे कुठं पण रश्शीवरती कपडे अडकवता येत नाहीत ना, ते चांगलं दिसत नाही. काही पण असलं चांगले असून वाईट असून नवीन असं कपडे जुने असं उचलायचे कपाटात टाकायचे, उचलायचे कपाटात टाकायचे असंच चालू राहतं. आमच्या पण घरामध्ये असंच आहे, उचलायचं की कपाटात कोंबायचं. तर चला आता करूया आपण कपाटची थोडी साफसफाई, थोडंसं त्याला माणसात आणूया. चला तुम्हाला मी दाखवते आमचं कपाट. हे बघा. बघा असा पसारा झालाय कबडमध्ये, सगळं अस्तव्यस्त झालंय बघा. कुठं काय हेच कळत नाहीये, सगळं असं मिक्स झालंय. तर असं सगळा राडा आहे बघा आमच्या कबडचा. प्लीज यार गाईज काय कमेंट करू नका यार. आता ते कसं होतं घाईमध्ये लागले कपडे उचलायचे ओढायचे, परत आहे तसं टाकून द्यायचं, नीट ठेवायचं नाही, व्यवस्थित ठेवायचं. आणि जास्त करून तर मीच या कामात मीच आहे. तर चला आपण कपडे व्यवस्थित लावून घेऊया ना, तर असं फटकेच पडतील, दुसरा विषयच नाही. चला. तर हे बघा मित्रांनो, फायनली आपण साड्यांचा रॅक लावून घेतलेला आहे बघा. याच्यामध्ये मम्मीच्या आणि माझ्या दोघीच्या मिक्स साड्या ठेवलेल्या आहेत. खालती पेपर टाकलेला आहे बघा, पेपर टाकला आहे आणि वरती पहिल्या चांगल्या साड्या ठेवल्या आहेत. नंतर मग ते कधीतरी घालते ना डेली वेअरच्या साड्या त्या आहेत. आता हा पेपर कशासाठी, तर खालची घाण धूळ आपल्या नवीन कपड्यांना खराब करू नये त्यासाठी. तर चला एक रॅक झाला आपला कंप्लीट. अजून आपल्याला हे 2 रॅक कंप्लीट करायचे आहेत. हे बघा इथं किती कपड्याचा गुच्छा पडला आहे, हे बघा. आणि हे तर काहीच नाही, हे बघा कपडेच कपडे. एवढे कपडे आहेत ना मित्रांनो घरामध्ये, तुम्हाला काय सांगायचं. कपडे मित्रांनो बघा अशा प्रकारे आपल्या अर्ध्या कपड्यांच्या घड्या करून झालेल्या आहे. मी एवढा उशीर व्हिडिओ स्टॉप केलेला कारण एवढे कपडे आहेत ना, तुम्ही कंटाळले असतात. की किती वेळ झाला जमतच नाही आहे, होतच नाही असं वाटलं असतं ना, त्याच्यामुळे सगळ्या मॅक्झिमम सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्या आहेत. ते 1-2 राहिलेत कपडे, एवढं पण करून घेते ना. खूप वैताग येतो मित्रांनो खरंच. कपडे घालताना पसारा करताना काहीच वाटत नाही, 1% सुद्धा काहीच वाटत नाही. पण जेव्हा हे सगळं व्यवस्थित ठेवायची बारी येते ना, सांगू नाही शकत किती कंटाळा येतो. पण आता आपण पसारा केला म्हटल्यावर आपल्याला नीट ठेवून बघ, असं तर ठेवू नाही शकत. कधी कधी कोणी पाहुणे आले अचानक कबड खोललं तर काय विचार करतील, सगळं कपड्यांचा राडा. अरे माझं इतकं होत आहे घरात. आणि सगळे येऊन जाऊन मलाच बोलणार, दुसरं कोणाला बोलणार नाही. केलं तरी मलाच बोलणार, नाही केलं तरी ना मलाच बोलणार. त्यापेक्षा बेटर आहे सगळ्यांसमोर इन्सर्ट होण्यापेक्षा पहिलेच आपली बुद्धी लावून व्यवस्थित ठेवायला पाहिजे. हाश तर फायनली आपल्या कपड्यांच्या घड्या करून झालेल्या आहेत. मागचे वैतागाला मित्रांनो थोडा आवाज खरखर येत असेल, थोडंसं समजून घ्या. कारण आपल्या घरामध्ये ना गरम इतकं होत आहे आणि विचार क्षमतेच्या बाहेर गरम होत आहे. थंड असल्यावर थंड पण तेवढंच वाटतं, पण आता सध्या गरमी चालू, खूप गरम आहे. त्यामुळं विचार नाही करू शकत एवढं गरम चालू आहे. आणि गरमी असल्यामुळं पंखा 1 मिनिटंसुद्धा बंद नाही ठेवू शकत. आय एम सॉरी, आवाज तुम्हाला बरोबर येत नसेल, त्यासाठी गरगर येत असेल. पण ठीक आहे, समजून घ्या. काही विषय थोडंसं समजून घ्या. खूप जागा खूप 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 कपडे होते, संपले एकदाचे. पण संपले नाही.
फक्त घड्या करून झालेल्या आहेत. आता ह्याला लावायला पण तेवढं स्ट्रगल लागणार माहिती आहे. तर चला लावून. तर हे बघा मित्रांनो, फायनली आपलं कपाट लावून झालेलं आहे. खूप कंटाळा गरम झालं पंखा असताना सध्या. झाला आपला कपाटचा पसारा एकदम ओके झाला, व्यवस्थित कपाट लावलेलं आहे. चला म्हणून दाखवते. हे बघा, तर बघा अशा प्रकारे आपलं कपाट लावायचं व्यवस्थित झालेलं आहे. आता ते कपाट माणसामध्ये आले. तर मित्रांनो, असा का आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अजून एका ब्लॉगमध्ये, अजून एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.